31 जानेवारी 2025 गावून सर्वजण आलेले आणि आम्ही आज चाललेलो चौल आणि काशीद बीचच्या दिशेने. फायनली अर्ध्या ते 1 तासात वावे मार्गे आम्ही पोहोचलो चौल या ठिकाणी. सुंदर अशी निसर्गरम्य झाडे बघून मंत्रमुग्ध झालो. क्या बात ही, पहिल्यांदा मी या चौलच्या या वातावरणात आलेलो आणि सुंदर अशा या निसर्गरम्य वातावरणातून आपण पोहोचतो शीतळाई देवी मंदिर चौल येथे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं सुंदर असं मंदिर शीतळाई देवी मंदिर. खूप वेळा मी या परिसरामध्ये आलेलो, पण पहिल्यांदा चौल येथे आलेलो आणि आज बघत होतो हे सुंदर असं शीतळाई देवी मंदिर. शीतळाई देवीची मूर्ती बघून मन प्रसन्न झाले. हे मंदिर प्राचीन व जागरूक देवस्थान आहे. हे एक जागृत देवस्थान मानले जाते जिथे वर्षभर भक्तांची गर्दी असते, विशेषतः नवरात्रीत. हे मंदिर आंग्रेकालीन आहे. पूर्वीचे लाकडी मंदिर 1990च्या सुमारास सिमेंटचे बांधले गेले. त्यानंतर आम्ही रेवदंड्याच्या या सुंदर अशा ब्रिजवरून काशी बीचकडे निघालो. कुंडलिका नदी जिथे समुद्राला मिळते तीच हे ठिकाण. रस्त्यांचे भरपूर असे काम चालू होते, त्यामुळे हळूहळू गाडी चालवत आम्ही फायनली पोहोचलो या काशी बीचमध्ये. सुंदर अशा या गर्द झाडीमध्ये गाडी लावली आणि पहिल्यांदा जेवण करायला बसलो. जेवणाचा टाइम झालेला, प्रचंड अशी भूक लागलेली. मग मस्तपैकी जेवण केले आणि अशा या पांढऱ्या शुभ्र वाळूमध्ये या काशीद बीचकडे निघालो. खरंच काशीद बीच मला आवडतो या पांढऱ्या शुभ्र वाळूमुळेच. 31 असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी या बीचवर होती. मुलं आलेली आणि मुलांना सुद्धा या बीचवर भरपूर मजा करायची होती. त्यानंतर मी हे बीच एक्सप्लोर करायला निघालो. कितीतरी वेळा या काशीद बीचवर आलेलो आहे, पण या काशीद बीचची सुंदरता खरंच कधीच कमी वाटत नाही. इतका सुंदर आहे हा बीच. ओहोटीची वेळ होती, त्यामुळे थोडंसं पाणी आतमध्ये गेलं, पण तरी सुद्धा भरपूर मजा इथं लोक करत होती. खरंच या बीचवरची हीच तर मजा असते. कधी या बीचवर, ओहोटी असू द्या, भरती असू द्या, भरपूर आनंद या बीचवर मिळतोच. भरपूर अशा या शाळेच्या सहली आणि पर्यटक इथं आम्हाला दिसून आले. त्यानंतर आम्ही रिटर्न आलो असता आमची ही मुलं भरपूर अशी पाण्यामध्ये खेळत होती. खूप मजा केली. खरंच बीचवर आलं तर पाण्यामध्ये असं मस्तपैकी भिजून एन्जॉय केलाच पाहिजे. भरपूर असं एन्जॉय केल्यानंतर आता या लहान मुलांना या बनाना राईड्सवर बसण्याची इच्छा झाली. मग एक राईड बुक करून या बनाना राईडवर त्यांना पाठवून दिलं. पाण्यामधल्या राईड्स या खरंच खूपच रोमांचक असतात आणि या राईड या मुलांनी सहजरित्या पार केल्या. थोड्याशा कॉस्टली असल्या तरी कधीतरी या बीचवर आल्यानंतर या राईड्स जरूर केल्या पाहिजेत. त्यानंतर संध्याकाळी रोहात आलो आणि पोपटीच्या तयारीसाठी चिकन सेंटरमध्ये गेलो. चिकन घेतलं आणि संध्याकाळी मस्तपैकी या पोपटीची तयारी चालू केली. आमच्या घरून आलेल्या लोकांनी कधी पोपटी बघितली नव्हती, त्यामुळे या पोपटीचं प्लॅनिंग आम्ही केलं. शेजाऱ्यांचे 2-3 आमची घरं आहे आणि आमचं घर असं मिळून आम्ही या पोपटीचं प्लॅनिंग केलेलं आणि या पोपटीच्या प्लॅनिंगमध्ये भरपूर मजा आली. हा बांबोडीचा पाला, चिकन, अंडी, बटाटे हे सर्व काही एक वेगळी चव असते. कोकणातल्या पोपटीचा एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की नंतर येईलच. प्रत्येक भागातली एक वेगवेगळी खाद्य संस्कृती असते आणि ती म्हणजे या कोकणातील ही पोपटी. मातीची मडकी जास्त नसल्यामुळे आम्ही बहुतेक वेळा या डब्यांचाच वापर या पोपटीसाठी करतो, पण तरी सुद्धा या पोपटीची चव काहीच कमी लागत नाही. भरपूर लोक असल्यामुळे 2 डबे भरलेले आणि त्यानंतर आजूबाजूचा जळण आणि बरेच असे पालापाचोळा गोळा करून याला आग लावली आणि हे आपण पेटवतो तब्बल 20 मिनिटं. खरंच एकमेकांबरोबर सगळ्यांनी मिळून केलेली ही पोपटीचा आनंद काही वेगळाच असतो. शेतात पोपटी करायला मिळत नाही, त्यामुळे आम्ही घरासमोरच ही पोपटीची सर्व प्रकारची अरेंजमेंट केलेली होती. फायनली आता प्रतीक्षा संपलेली आणि ही पोपटी आता तयार झालेली. लहान मुलं तर नुसती वाट बघत होती की कधी ही पोपटी आमच्या समोर येईल. खरंच सर्वांनी एकत्र येऊन केलेल्या या पोपटीचा आनंद काही वेगळाच असतो.
कोकणामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपल्याला निखळ आणि भरपूर अशा आनंद देतात. त्यामुळे हे कोकण कधी सोड वाटत नाही. 31 डिसेंबरला आम्ही केलेली ही मजा तुम्हाला कशी वाटली ती जरूर कळवा. व्हिडिओ वाटल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.